आशाताईच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। तर इथे मी पाऊण वाटी साबुदाणा घेतला होता। साबुदाण्याला रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं। खूप छान फुलला आहे आणि पाणी पूर्ण अब्झॉर्ब झालेलं आहे। आणि साबुदाण्याला फुलू घालताना खूप जास्त साबुदाण्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये। जेवढा साबुदाणा आहे थोडंसं पाणी तरंगेल एवढंच पाणी टाकायचं आहे। आणि जास्त पाणी टाकलं तर जास्त साबुदाणा फुलतो आणि साबुदाणा चिकट होतो। साबुदाण्याला एका प्लेट मध्ये घेऊन दाखवत आहे। बघा साबुदाणा एकदम छान फुललेला आहे आणि एकदम मोकळा मोकळा झालेला आहे। इथे 2-3 कच्चे आलू घेतलेले आहेत। आलूची साल काढून घ्यायची आहे। वाटल्यास साबुदाण्यामध्ये बॉईल केलेले आलू पण टाकू शकता। कच्चे आलूच टाकत आहे। पहिले या आलूला धुवून घेऊया। तर बघा आलूला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आलूला पीसेस मध्ये कट करून घ्यायचे आहेत। आलूचे मी असे पतले स्लाइस करत आहे। असे स्लाइस केले की लवकर शिजतात पण आणि दिसायला छान दिसतात। तर असे स्लाइस बनवून घेतलेले आहे। तर इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याच्या वरची साल काढलेली आहे। शेंगदाण्याला खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घ्यायचं आहे। वाटल्यास असे पूर्ण शेंगदाणे पण टाकू शकता, पण ज्यांना पूर्ण शेंगदाणे चावत नाहीत किंवा खाता येत नाहीत त्याच्यासाठी असे थोडे बारीक कुटूनच टाकायचे आहे। तर बघा अशा प्रकारे हे शेंगदाणे कुटले आहेत। एकदम जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही। गॅसवर कढाई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। कढाईमध्ये 1 चमच तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमच जिरा टाकायचा। 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। 5-6 कढीपत्त्याचे पानं टाकूया। मिरची फ्राय झाल्याच्या नंतर टाकायचे आहेत हे बारीक केलेले आलू। आलूवर टाकायचंय उपवासाचं मीठ, मग आलू लवकर शिजतील आणि सॉफ्ट होतील। आलूला कव्हर करून 2-3 मिनिट शिजवून घेऊया। 2-3 मिनिट झालेले आहे। आलू छान सॉफ्ट झाले, छान शिजलेले आहेत बघा। आलू शिजल्याच्या नंतर टाकायचा आहे साबुदाणा आणि सोबतच हे शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे। याला करायचंय छान मिक्स। थोडीशी टाकूया हिरवी कोथिंबीर आणि एकदम 1 पिंच टाकायची हळद। हळद उपवासाला चालत नसेल तर स्किप करू शकता। स्लो फ्लेमवर कव्हर करून 2-4 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट झालेले आहेत शिजवून, चला बघूया। आणि बघा एकदम छान अशी खिचडी झालेली आहे बघा। तर खिचडी सर्व करण्यासाठी तयार आहे। घेऊया सर्विंग डिश मध्ये। तर फ्रेंड्स बघा खूप छान खिचडी झालेली आहे। तरी साबुदाणाची खिचडी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।